सध्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत। मराठा आणि कुणबी एकच आहेत हा अध्यादेश काढा आणि ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर जरांगे ठाम आहे। आणि याउलट मात्र ओबीसी मध्ये मराठा समाज येऊ नये म्हणून लक्ष्मण हाके यांनी आरक्षण बचाव आमरण उपोषण चालू केलं आहे। दरम्यान लक्ष्मण हाके ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी उपोषणावर बसलेले आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक ओबीसी नेते आंदोलनस्थळी येत आहेत आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू नये अशी भूमिका मांडत आहेत। यावेळेची लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न होता मराठा विरुद्ध ओबीसी अशी झाली आहे। ज्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांचा पराभव या निवडणुकीत झाला आहे। निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे पाटलांनी ठिकठिकाणी मराठा समाजाच्या सभा घेतल्या, तेव्हा छगन भुजबळ यांनी सुद्धा ओबीसींना संघटित करण्यासाठी ओबीसी एल्गार मोर्चा काढला। या मोर्चामुळे मराठा समाज छगन भुजबळांवर नाराज झाला आणि याचमुळे छगन भुजबळ लोकसभेसाठी इच्छुक असून त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही। मात्र या सगळ्या भानगडीत छगन भुजबळ ओबीसीचे एक मोठे नेते झाले। ओबीसी समाजाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ मात्र याआधी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसीचा एक मोठा चेहरा म्हणून स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंकडे पाहिलं जात होतं। गोपीनाथ मुंडे हयात असताना सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा होताच। तेव्हा त्यांची मराठा आरक्षणावर काय भूमिका होती हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून। एका भाषणात मुंडे म्हणाले होते, मराठा समाजाला राजकारणात आरक्षण देऊन ओबीसीचे सहकारी बँका, कारखाने व महापालिकांमध्ये असलेले आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत। राज्यात ओबीसींची संख्या 62% आहे, परंतु आरक्षण काढले तर ओबीसी समाज कधीच निवडून येणार नाही। मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ते नव्याने द्यावे, ते देखील केवळ शिक्षण आणि नोकरीमध्ये। राजकारणात आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध आहे। एकंदरीत मुंडेंचा सूर असा होता की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू नये आणि मराठ्यांना नव्याने आरक्षण द्या, पण ते सुद्धा फक्त शिक्षण आणि नोकरीमध्ये। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।